नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, एसटी महामंडळामध्ये चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे रद्द किलोमीटरच्या प्रमाणामध्ये मोठी वाढ झाली आहे। महामंडळाच्या उत्पन्नावर देखील त्याचा विपरीत परिणाम पाहायला मिळतोय। त्यामुळे महामंडळातील जे कारागीर, क सहाय्यक कारागीर आणि चालक तसेच वर्ग 4 मधील सहाय्यक आणि स्वच्छक असे जे सेवानिवृत्त आणि स्वेच्छानिवृत्त झालेले आहेत, परंतु ज्यांचं वय हे 62 वर्षांपेक्षा कमी आहे, अशा कर्मचाऱ्यांना केवळ तात्पुरत्या स्वरूपामध्ये कमी पडणारं मनुष्यबळ विचारात घेऊन त्यांची फेरनियुक्ती करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतलेला आहे। अशा कर्मचाऱ्यांना करार तत्वावर घेण्यास संचालक मंडळानं मान्यता दिली आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये संबंधित जिल्ह्यातील सेवानिवृत्त किंवा स्वेच्छानिवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा काम करण्याची संधी ही मिळणार आहे। याबाबत एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर यांनी परिपत्रक जारी केले। त्या विभागातील नियमामध्ये वयोमानानुसार सेवानिवृत्त आणि स्वेच्छानिवृत्त घटक संवर्ग वर्ग 3च्या पदांमधील कारागीर, क सहाय्यक कारागीर म्हणजेच टायर फिटर, वीजतंत्री, बॉडी फिटर, वातानुकूलित यंत्रणा, यांत्रिकी ट्रेड यासोबत चालक तसेच वर्ग 4 मधील सहाय्यक आणि स्वच्छता पदांमधील कर्मचाऱ्यांचं वय हे 62 पूर्ण होण्याआधी 6 महिने शिल्लक आहे का, अशा कर्मचाऱ्यांकडून अर्ज मागून नियमानुसार रिक्त जागा विचारात घेऊन करार तत्वावरती त्यांची नियुक्ती करण्यात यावी। नियुक्ती कर्मचाऱ्यांचं वय त्यांच्या 62 वर्षे नियमामध्ये बसलं पाहिजे आणि 62 वर्षानंतर त्यांना त्यांची सेवा पुढे चालू ठेवता येणार नाहीये। तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आता एसटी महामंडळामध्ये करार तत्वावरती सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावरती घेण्याची हालचाल आता सुरू झाली आहे। जर तुम्ही स्वतःहून स्वेच्छानिवृत्त झाला असेल किंवा मग तुम्ही जर जॉब सोडलेला असेल, परंतु तुमचं वय जर आता 62 वर्ष नसेल, तर मग नक्कीच तुम्हाला ही विचारणा केली जाऊ शकते। जर तुम्हाला जॉब पुन्हा करायचा असेल तर मग मात्र ही तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी असल्याचं मानलं जाईल। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।